मित्र हो, दर्शक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. सायकलपटू आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मित्र माननीय श्री सुरेंद्र पिसे सर यांच्याशी. पिसे सर, पंढरपूर ते घुमान हा 2500 किलोमीटरचा प्रवास, सायकल प्रवास, वाटेमध्ये झाडी, दऱ्या, डोंगर, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव होती. मग तुम्हाला अशी भीती वाटली ना की प्रवास करायच्या आधी, किंवा मग बाबा एवढ्या लांब प्रवासामध्ये सायकलीचं काय बिघाड होऊ शकतो, तर त्याचं काय आहे का? आणि जरी झाला तर तुम्ही ते दुरुस्ती कशी केली? समजा एखाद्या ग्रुपमध्ये आता एवढं तुम्ही होता सगळे समूहामध्ये, कोणाचा बिघाड झाला असेल तर त्याची दुरुस्ती कशी केली? आणि वेदना, थकवा, त्याचबरोबर एखादं समजा कोण सायकलीवरून पडलं किंवा काय लागलं किंवा काय खरचटलं, तर याच्यावर तुम्ही कशी मात केली ते आम्हाला सांगा. हा सायकलवारी करत असताना वेगवेगळ्या प्रदेश 5 राज्यातून गेलो आणि प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी होती. आपण महाराष्ट्रातला जर प्रवास केला, प्रवास पाहिला तर तो सह्याद्रीच्या डोंगर रांगातून होता प्रवास. सह्याद्रीच्या कड्यापर्यंत होता. नाशिक नंतर त्र्यंबकेश्वर नंतर हरकुट म्हणून गाव आहे. तिथून पुढं तो गाव उतरल्यानंतर जवळजवळ 32 किलोमीटरचा घाट आहे. घाट सेक्शन आहे. तिथे सुद्धा म्हणजे ते घाट सेक्शन चढत असताना विठ्ठलाचं नामस्मरण, नामदेव महाराजांचं नामस्मरण करत करत तो घाट चढला. आणि त्याच्यानंतर त्याच्या अलीकडे संगमनेर गेल्यानंतर एक घाट येतो. आम्हाला जाताना उतार होता, येताना असं चढ असायचा. पण त्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 5-6 किलोमीटरचा उतार असेल. तीव्र आहे का? तीव्र उतार म्हणजे आमची सायकल 50 तास वेगाने पळत होती. 50च्या स्पीड, काही न करता पायडल न मारता, म्हणजे इतका तीव्र उतार होता. आणि त्यावेळेस थोडीशी भीती वाटली, कारण का ह्या स्पीडने जर आपण पडलो, काय दुर्घटना घडली तर काय जोराचा मार लागला आणि काय खरं नाही म्हणून त्यावेळेस थोडीशी जरा भीती वाटली. पण परत लगेच मनात जरा विठ्ठलाचे नामस्मरण करत करत चालू केलं. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला संकट आलं त्यावेळेस तुम्ही दावा केला. मग संत नामदेव महाराजांचा केला असेल, पांडुरंगाचा केला असेल, नामदेव महाराजांनी पांडुरंग, किंवा मनामध्ये ईश्वरा बघ बाबा तोच विठ्ठल करायच्यांनी नामदेव महाराजांचा जप करायचा, जनाबाई नामदेवचं नाव आहे नामदेव, असं करत करत आम्ही तो म्हणजे जो जवळजवळ 50च्या स्पीडची सायकल पळत होती. म्हणजे किती तीव्र उतार असेल. आणि त्यावेळेस थोडी भीती वाटली. तर हरकुट घाटात सुद्धा म्हणजे ते हे होता. त्याच्यानंतर पुढे राजस्थान वगैरे ते एवढे काही म्हणजे डोंगराळ प्रदेश नव्हते, सपाटच होता. पण आपल्या सह्याद्रीच्या काडाकापर्यंतून जाताना म्हणजे थोडेसे म्हणजे त्या काळातले शिवाजी महाराजांनी कसे हे केले असतील, चाली केले असतील, किंवा गनिम्या काव्यांनी कसं हे केलं असेल, आपल्याला सायकली ब्रेक सगळं असताना रस्ता माहिती असं सुद्धा. पण ती एक वेगळाच अनुभव होता. आणि थोडी भीती पण होती, आणि थोडे म्हणजे अध्यात्म हे असल्यामुळे ती भीतीवर आम्ही मात करून तो प्रवास गेला. आणि त्या दरम्यान सायकलिंगच्या दरम्यान माझ्या वैयक्तिक जर म्हणाल तर 2,500 जो प्रवास केला त्यामध्ये माझी साधी सायकल पंक्चर सुद्धा झाली नाही. बरं, वा, छान. म्हणजे साधी पंक्चर सुद्धा झाली कोणतीच सायकलच्या कोणतीच बाधा नाही. मीच फक्त 1-2 वेळा हवा कमी वाटत होती म्हणून हवा मारली. याच्या व्यतिरिक्त माझ्या सायकलीला काही झालेलं नाही. बरेच इतर सहकार्यांचे काय असं घोटाळा झाला? काही जणांचं झालं, काही ठिकाणी सोबत तुम्ही मेकॅनिक नेला होता? हा, ते आमचा ट्रक होता, आयशर ट्रक होता. त्याच्यामध्ये विनोद नावाचं मेकॅनिक होता. ते जर काय झालं, कोणाची सायकल बिघाड झाली, काय झाली, तर ते त्याच्या दुरुस्त करून पुढचा मार्गास होत होता. म्हणजे त्याची सोय होती. सोबत सामान वगैरे, किरकोळ सामान, ट्यूब, सायकल ट्यूब, टायर हे होते बरोबर. आणि मेकॅनिक सुद्धा होता. ज्या म्हणजे बिघाड होऊ शकतो ज्या गोष्टीचा, त्या गोष्टी सोबत तुम्ही घेतल्या होते आणि तशी सोय केलेली होती. आणि विशेष जास्त कोणाचं नुकसान झालं नाही? विशेष नुकसान म्हणजे ते 70-75 वर्षाच्या महिला होत्या.
बरोबर, त्यांचा हां. त्या ज्येष्ठ महिला त्यांना ॲक्सिडेंट झाला. मग ॲक्सिडेंट झाला म्हणजे स्पीड ब्रेकरवरून त्या पडल्या. बरोबर. पडल्यानंतर त्यांचे थोडंसं दाताला लागलं, इजा झाली, ते पडले. मग ते कोकणे डॉक्टर कोकणे, त्यांनी मिस्टर अँड प्रथमोपचार, मिसेस हां. दोघंही त्यांनी प्रथमोपचार केला. हम्म. पण त्यांची जिद्द होती की जायचं, पण त्यांनी सल्ला दिला की तुमचं वय बघता तुम्ही आराम आराम करा. मग करा. हा प्रसंग कुठं घडला? तो हरकोट घाटामध्ये घडला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच घडला पहिल्यांदा. मग त्यानंतर मग तिथून मला वाटते नाशिकमधून त्यांना परत पाठवण्यात आलं. कोण त्यांना सोबत कोणी आलं होतं का? त्यांचे म्हणजे ते ग्रुपिंग करून ते पाठवून दिले. बरं. आणि तसं झालं. परत ते कुर्डवाडीचे रवींद्र हे त्यांचं कारंजकर एक होते. त्यांची विशेष म्हणजे सायकल, साधी सायकल, बरं. लेडीज सायकल, म्हणजे आपली 22 इंचीपेक्षा कमी. बरं. व्यक्ती पण म्हणजे की चार्ली चॅपलिन म्हटलं तरी चालेल असा माणूस व्यक्तिमत्व होतं. विदाऊट गिअरची सायकल. ती सायकल वाहणार. त्यांना दुसऱ्याला वाचवण्यात त्यांचा पण ॲक्सिडेंट, पडले. ते वेगळा मातीचा ढिगारा होता, त्या ढिगाऱ्याला लागून पडले. त्यांना थोडंसं लागलं, खरचटलं वगैरे. आणि बाकी मग प्रवास तर एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये कदाचित आणखीन तखतबंद म्हणून एक गाव होतं. ते पुण्याचे एक सायकलिस्ट होते. आमची मिरवणूक चालली होती, म्हणजे रात्री संध्याकाळी मिरवणूक होती. त्या मिरवणुकीत स्पीड ब्रेकरमधून ते सुद्धा पडले आणि त्यांचे हात फ्रॅक्चर झाले. आणि त्यांना मग त्यांनी प्रथमोपचार करून त्यांना परत पाठवून दिलं, म्हणजे रिस्क नको म्हणून. आणि तसे परत आपले कुर्डवाडीचे एक प्रमोद जवंजाळ म्हणून होते. त्यांचं वयवर्ष माझ्या माहितीप्रमाणे 70च्या आसपास असतील आणि वजन 108 किलोमीटर. अरे बाप, 108 किलो. आणि त्यांचा एक डावा पाय रॉड घातलेला. ते चालू शकत नाहीत, पण तो सायकलिंग करत होते. सायकलिंग व्यवस्थित करा. आणि ते चालायचं म्हटलं की त्यांना जास्त चालू शकत नव्हते, म्हणजे पण सायकल आमच्याबरोबर होते. आणि त्यांना चंदीगडमध्ये काय झालं की सकाळी आम्ही निघालो, रात्रीचा मुक्काम करून पहाटे निघालो. त्यांना पाठीमागून एका तरकारी भाजी घेऊन जाणारी रिक्षा धडक मारली, ते पडले. त्यांना एक थोडं म्हणजे एकच दुसऱ्या दिवशी आम्ही गोवानलाच पोचणार होतो. आदल्या दिवशी त्यांचा त्या ॲक्सिडेंट झाला. ते डोळ्याला मार लागला, डोळ्याचा. तर कोकणी डॉक्टरांनी त्यांना हे केलं, ट्रीटमेंट देऊन त्यांना डायरेक्ट गोवानला घेऊन गेले. म्हणजे एवढा विषय, म्हणजे अशी सोय केली होती त्यांची सगळ्यांची. म्हणजे या प्रवासादरम्यान ज्या लहान मोठ्या इजा झाल्या त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर कोकणे दाम्पत्याचं विशेष तुम्हाला योगदान लाभलं. आणि त्यांनी सगळ्यांचा प्रथमोपचार केला. म्हणजे किरकोळ घटना बाकीचा प्रवास सुखकर झाला. माझ्या बाबतीत तर सुखकर झाला, इतरांचा पण झाला, पण थोडं म्हणजे असं भयानक अपघात वगैरे झाला नाही, म्हणजे मोठी हानी झाली नाही. ती पांडुरंगाची कृपा, नामदेव महाराजांची कृपा, ते अध्यात्माचं अधिष्ठान म्हणा. तर त्याच्यातून आपण तारून निघालो. खूप छान सर, धन्यवाद. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लॉंग राईडसाठी टिकाऊ जर्सी, शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.